हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मोदीजी ज्यांचं घराणं आहे त्यांनी घराणेशाहीवर बोलावं, उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा। आदित्यला मुख्यमंत्री करायचं असेल तर जनता करेल, मात्र मुख्यमंत्री पद म्हणजे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचं पद नव्हे, त्यासाठी निवडणूक घ्यावी लागते, ठाकरेंचा अमित शहांवर निशाणा। माढा लोकसभेत भाजपला आणखी एक धक्का, रामराजे निंबाळकर गटाच्या आजीमाजी 40 नगरसेवकांचा पवार गटाच्या धैर्यशील मोहितेंना पाठिंबा। सुरतला जाताना चहाच्या टपरीवरून मी ठाकरेंना फोन केला, त्यांनी मला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली, पण मी त्यांना खूप उशीर झाल्याचं सांगितलं। एका मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। मुलाखतीत जे बोललो ते खरं आहे, खूप काही सांगायचं आहे, मात्र ते नंतर सांगणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदेंसारखा नीच आणि निर्लज्ज माणूस आजपर्यंत पाहिला नाही, भाजप त्यांना जेलमध्ये टाकणार असल्यानं सुरतला पळाले, आदित्य ठाकरेंचा निशाणा। 5 वर्षापूर्वी नवनीत राणांना पाठिंबा देऊन मोठी चूक झाली, ती चूक आता सुधारायची आहे, शरद पवारांचा नवनीत राणांवर निशाणा। शरद पवार नवनीत राणांच्या पाठीशी भाजपात जाण्याआधी नवनीत राणांनी पवारांचा आशीर्वाद घेतला, पवारांच्याही मनात भाजप आहे, रवी राणांचं वक्तव्य। सुधीर मुनगंटीवार बहीण भावावर बोलले, तो महिलांचा सन्मान होता का? मुनगंटीवारांच्या मानगुटीवर बसून माफी मागायला लावा, ठाकरेंचा हल्लाबोल। काँग्रेसच्या मते देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा, काँग्रेस जास्त मुलं असणाऱ्यांना देशाची संपत्ती वाटेल, मोदींच्या टीकेनंतर राजकीय वातावरण तापलं। 2024च्या लोकसभा निवडणुकीत सुरतमध्ये भाजपचा पहिला विजय, भाजप उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध, काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद, तर इतर उमेदवारांची माघार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।